ए सरकारा, एवढ्या निर्दयतेनं का आमच्या मुलाला मारलं? तुला काय मागायला गेले होते ते दिल्लीच्या दरबारी? अरे ते खेड्यापाड्यातली मुलं होते, ते जनरल डब्यात बसून आले होते, त्यांच्या पायात चप्पल पण नव्हती. त्यांची लढाई हक्काची होती आणि म्हणून कोणीतरी क्रांतीची हाक त्यांना मारली होती. एक आश्वासन दिलं होतं की शांतीपूर्वक आपण आपले प्रश्न मांडूया संसदेत. त्यांचा काय गुन्हा होता? ए सरकारा, त्यांना काय पाटील सरपंच विधायक व्हायचं होतं म्हणून आले होते का ते पोर्टेक्सला? ए सरकारा, ते 17 वर्षाचे 16 वर्षाचे मुलं होते. ए सरकारा, तुझ्या गुंड्यांनी जीव जायपर्यंत, रक्त निघेपर्यंत प्रत्येक वर्दीला आज नौजवानाचा रक्त लागलेलं आहे. दिल्ली पोलिसांना मला हे बोलायचं आहे की आज कोणावर किती अन्याय झाला ना, तर ते पोलीस स्टेशनला जायला 10 वेळा विचार करतील. हा देशात संदेश जाईल आणि आमच्या टॅक्सवर तुम्ही जगता आणि काठी आमच्याच मुलाला मारता, काठी आमच्यावर मारता. आम्ही तुम्हाला गुलाबाचं फूल द्यायला आलो होतो. जी मुलगी सगळीकडे फिरत होती, तिच्या आईच्या डोक्यातून रक्त भळाभळा गळत होतं आणि तिच्या हातात एक गुलाबाचं फूल होतं. ती म्हणत होती की मला पोलिसाला द्यायचं होतं ते फूल, आणि तिच्या आईच्या डोक्यातून रक्ताच्या धारा जात होत्या. त्या छोट्या छोट्या मुलाच्या उरावर पाय दिला, प्रायव्हेट जागी त्यांना लाठी मारली. एवढी गुंडगर्दी. अरे सरकारा, हे खुर्ची आहे, जनाजा नाही तुझा. एक ना एक दिवस तुला उतरावं लागेल आणि ह्या सगळ्या सवालाचा जवाब तुला द्यावा लागेल. मुर्दाबाद. दिल्ली पोलीस सरकार मुर्दाबाद.